अत्यंत सामान्याने आपल्याला सांगेल. कल्पना करा की दुःख आणि मृत्यू दोन्हींचं सारखंच आहे. मृत्यू पण एक प्रकारचे दुःखच आहे. त्याला तुम्ही जितकं टाळायचा प्रयत्न कराल तेवढा हटकून ते पुढे येऊन थांबतं पहा. जितका टाळायचा प्रयत्न कराल. काय एक अनुभव आहे, ज्या गोष्टीला आपण टाळायला जातो तिथेच नेमका जाऊन मनुष्य फसतो. तुम्ही सायकल शिकली असा लहानपणी सगळीच माणसं, त्यावेळेचा एक अनुभव लक्षात आला. आपण सायकल शिकत असतो असं, आणि सायकल शिकताना आपल्याला दिसतंय की आता हा खड्डा आलाय पुढे, याच्यात सायकल जाऊ द्यायची नाही. सुरुवातीच्या काळामध्ये जाऊ द्यायची नाही. लांबपर्यंत खड्डा दिसतो, आपण ठरवलंय आता याच्यामध्ये सायकल जाऊ द्यायची नाही. इथूनच हँडल पिळायला सुरुवात करतो आपण, पण ते पिळतच नाही. एवढा मोठा रस्ता बाजूला राहतो, नेमकं त्या खड्ड्यातच सायकल जातो. असं झालंय की नाही कधी? ज्याला झालं असेल त्याला हसू आलं असेल. आमचं बऱ्याचदा असं झालंय. ज्याला तुम्ही चुकवायला जाल ती गोष्ट हटकून मनुष्याच्या पुढे येत असते. तसं दुःखाला जितकं चुकवायला जाल तितकी दुःखाची शक्ती वाढत असते. जितकं तुम्ही त्याला सामोरं जाण्यासाठी धैर्य वाढवाल तितकं दुःख नमत असतं. सुखाला छाती देण्याचं मनुष्याचं धैर्यच नाही, मात्र सुखाला किती गिळून किती नको. असं कुठं होतं का? ते दोघं सख्य भाऊ आहे. एखादा म्हटलं मला फक्त बायकोच करायची, फक्त बायको करायची म्हणजे एखादा म्हटलं मला बाकीचं काहीच नको, सासरा नको, सासू नको, मेवणी नको, साडू नको, आंबट नको, तमुक नको, बायला टांबळ उभीच. याच्या लग्नाला जा, त्याच्या लग्नाला जा, त्याच्या बारशाला जा, त्याच्या पाचवीत जा, फक्त बायकोच करायची. नाही, शक्य नाही. एकदा बायको केली की हे लटांबळ येणारच आहे. माणसाला गंमत वाटते, ते जे चालते ना बहार फुल बरसा वगैरे वगैरे ते चालतं ना मस्त. मी लग्नाला जातो तेव्हा छान पाहत असतो, नुसतं बारीक पाहतो मी. सगळ्या गोष्टीने हळत असतो, काय चाललंय काय नाही. आयटी चाललेला असतो महात्मा, पण त्याला माहित नाही ही एकटी बाजूने चाललेली नाही. एवढं मोठं नातेवाईकाचं बंडलच मागे आहे तिच्या. जितकं पहिलं होतं ना बापाच्याकडचं त्याच्यात दुप्पट आधी तितकंच नातेवाईकाचं बंडल छातीवर धावून येतो त्यावेळेस. कोणी म्हणतो मग अनेक नाते जोडले जातात. पत्नी स्वीकारल्यानंतर हे नाते जसे स्वीकारावे लागतात तसं मृत्यूलोक स्वीकारला, देह स्वीकारला की या देहावर अनेकांची सत्ता आहे. त्यापैकी सगळ्यात मोठी प्रारब्धाची. वरिया बहुतांची सत्ता नवदे पडत जातो गुंता, कर्मामुळे वंता सापडलो बहुभार पडियेला शिरी. आता या सुखदुःखाच्या भोगाच्या प्रसंगी मनुष्यानं जर त्यापासून परावृत्त होण्यासाठी कितीही प्रयत्न केले सुटका नाही. उपनिषदामध्ये सांगितलंय की कर्म किंवा सुखदुःख इतकं चमत्कारिक आहे. 1000 गायी असाव्या, 1000 गायींचा कळप आहे, आणि त्या 1000 गायीपैकी एका गायीचं वासरू जर आपण सोडलं तर ते वासरू तेवढ्या 1000 गायीमधून आपल्याच गायीला शोधलं, कारण आपल्याच गायीला जाऊन द्यायला सुरुवात करणार. ती शोधून बरोबर तिथे जातं. ते लहान असू द्या. गावरान गायीच्या वासराचा हा विषय आहे. पारडाचा तर अजिबातच नाही. कारण मी असं ऐकलं एका कीर्तनकाराच्या मुखातून की म्हणजे गायीबद्दल चालेल ना, म्हशीबद्दल अजिबात नाही. कारण पारडाचं असं आहे, पारड सोडल्याबरोबर पहिली धडक तर सोडणारलाच मारतो. नंतर 10-5 म्हशी असल्या की इथं तोंड घाल, ती लात मारते, तिथून निघाल, तिथं तोंड घाल. ते ट्राय करून पाहतो. शेवटी जिथं लात नाही बसली समजतं ही आपलीच आई आहे, आणि ते सुरू करतं पुढे. मग ते धरून तिथे लावावं लागतं पारडं. म्हणून दूधवाली मंडळी फारशी पारडं जगवण्याच्या भानगडीत पडतच नाही. एकाला म्हटलं का हो काय म्हणे त्याचं व्हायचंय, टोणग्याचं पुढे काय होतं का, त्याचं टोणगा काय उपयोगाचा आहे का. मग ते टोणग्याकडे फार लक्ष काही देत नाही. म्हणून पारडी जगली तर जगते, टोणग्याकडे फार ध्यान नाही. जनावरांच्या बाबतीमध्ये टोणग्याकडे ध्यान नाही, पारड्यांवर जीव केला जातो. मात्र माणसाच्या बाबतीत पारड्यांवर ध्यान नाही, टोणग्यांवर ध्यान. आणि या टोणग्याच्या नादापायी किती पारड्या बिचारा गर्भपातामध्ये मारल्या जातात. अरे रे चांगलं नाही. जी स्त्री आहे ना, धार्मिक आहे ना, जिला वाटतं ना मी लक्ष्मी आहे ना, गर्भपात कधी करू नये असं माझा तो विषय नाही. पण नेमकं माणसाचं सगळं उलटच आहे. असो तर आम्ही हा मुद्दा सांगत होतो की सुख आणि दुःख मनुष्याच्या कर्मावर आधारित असल्यामुळे मनुष्याने त्याला किती टाळायचा प्रयत्न करा. जसं ते वासरू जाऊन आपल्या गाईला भिडतं त्याप्रमाणे कर्म येऊन त्याच्या बळावर बसतं. तो कुठेही जाऊ द्या, या ब्रह्मांडामध्ये कुठेही पळाला, किती पळशील कर्म भिडणं, किती पळणार आहे, कुठंच पळू शकत नाही. सप्त पाताळामध्ये गेला, 21 स्वर्गामध्ये जाऊन बसला. कर्म त्याचा इच्छा करणार आहे त्या नहुषाचं कर्म तिथे गेलं त्याला माती करायला स्वर्गामध्ये. नहुष स्वर्गाधिपती जाहला परी राहाटी भांबावला तू भुजंगत्व पावला निवसी काही. म्हणून मनुष्यानं सुख दुःखाला जर
येत नसेल तर सामोरं जाणं हे शहाण्याचं लक्षण, याला शूर म्हणतात. जो सुखदुःखाच्या भोगाच्या प्रसंगी सामोरा जाऊन त्याला सहर्ष स्वीकारतो त्याला शूर म्हणतात परमार्थामध्ये. आणि सहर्ष स्वीकारलं की दुःख शरण येत असतं. जसं एखादी बाई आहे समजा, स्त्री बिचारी दुर्भाग्यवान, तिचा नवरा मद्यपी आहे, रोज पिऊन येतो, बिचारीला मारतो संध्याकाळी. आता तो काळ काही राहिला नाही, पूर्वी मारत होते बरं का, आता मारिते नाही, मारूही नाही. आता एक नवीन कायदा पास झाला, मारायचा तर विषय सोडा, शिव्या दिलेल्या सुद्धा चालत नाही. अजामीन पात्र गुन्हा, जमानत होत नाही त्याची, तिने फक्त तक्रार द्यायला पाहिजे, जमानत होत नाही, अवघड आहे. पण पूर्वीच्या काळी मार खावा लागत होता. समजा एखाद्या स्त्रीला तिचा पती रोज येऊन मारतो, बिचारी म्हणते नका हो, मला माझे हाडं मोडायची वेळ आली, तुमच्या पाया पडते, हात जोडते, गयावया करते. मी पाहिलेला आहे एक महात्मा असा पाहिला ना, पण माणूस एक जनावर समजत नाही, त्या बिचारीचं पाप पूर्व जन्मीचं तिथं नवरा मिळाला, तो म्हणायचा मोजून 70 लाथा मारणार तुला. कुणी जाते नव्हतं सोडायला, कारण नालायकाला कोण सोडून हो, मोजून 70, तो असा मोजून माझे 1 2 असं करून 70 मारायचा. तर समजा मारतून ती बिचारी गयावया करते की त्याला चीव सुटत असतो. ती जितकी गयावया करेल तितका चीव, कारण बरेच पुरुष आपलं पुरुषत्व आधी बायकोवर तपासून पाहतात. बाहेर मात्र 8 जीवातोडे आरवी, मग 8 जीवाची विहारवी, पहिला प्रयोग ते बिचारे त्या दुर्बल जीवावरच करून पाहतात बरं का. रुबाब टाकते आता ती ऐकून घेते म्हणून सोडून द्या, पण आता नाही ऐकत कोणी. तर मारते ती गयावया करते, ती गयावया करू लागली की याला चीव येतो, उत्साह चढतो, स्फूर्ती येते. पण कल्पना करा, कदाचित एखाद्या दिवशी फार मार खाऊन खाऊन तिचीही ताकद वाढली आणि याला ठोका टाकला की तिने पदर फसला आणि हीच बरं तू आता म्हणली तर तुम्हाला माहिती काय, नुसतं एवढे फिरले ये म्हणले ना तू, त्याची शक्ती 50% कमी होते तिथंच. तो पुढे येत नाही. तुम्ही करून पहा, करून पाहायला काय हरकत, त्याची शक्ती कमी होते. का? कारण त्याची जी मूळ शक्ती ती आपल्या भयामध्ये दडलेली होती. आपण त्याला धरिष्ठानं तोड देण्यासाठी छातीचा कोट केला आणि ये म्हटली, त्याची शक्ती कमी होती. मग तो शब्दावर येतो, असं का मला म्हणते का, मला धावते काय, मारती काय तू, आणि मलाच बोलतो तू इथपर्यंत आला की समजायचं ढिला पडलेला आहे. हे जसं तसं दुःख आहे, तुमच्या मुलावर येऊन आदळेल ते आदळेल, म्हणजे आदळणार आहे ते अगोदरच माणसाला आपल्या अंतकरणाची उंची वाढवायची असते. आणि ती उंची वाढवून आलेला जो सुखदुःखात्मक भोग आहे त्याच्यासाठी तयार राहायचं असतं, त्याला सादर म्हणतात. रेडी, तयार राहावं. आणि तयार राहून त्या सुखदुःखाला सामोरं जाण्यासाठी आपले धारिष्ठ जर कमी पडत असेल तर देवावर भार घालावा. अभंगाचं पहिलं आणि या भोगाशी असावे
सुखाधिक आदर. आदरपूर्वक भोगाला मनुष्यानं सामोरं जावं. भोगाचा उद्वेग करू नये, भोगाचा द्वेष करू नये. सुख असो वा दुःख दोन्ही प्रसंगी आदरानं त्याचा स्वीकार करावा आणि सांगावं की हा माझा भोग आहे. हो, आदरपूर्वक. आता प्रसूती ही जी अवस्था स्त्रीच्या जीवनामध्ये येते, मुलाला जन्म देण्याची, ही अवस्था भयानक दुःखाची आहे, गोष्ट खरी आहे. परंतु त्या दुःखाला स्त्री आदरपूर्वक सामोरी जाते, मनाची तयारी करून जाते पूर्णपणे, कारण त्याला पुत्राची आवश्यकता असते. सुखदुःखाच्या भोगाच्या प्रसंगी मनुष्यानं आदरपूर्वक सामोरं जावं. आपण सुखाला आदरानं जात नाही. आपण आदरानं सामोरं जाणं म्हणजे काय? त्या भोगाचा उपभोग घ्यायचा खरा, पण सुखाच्या उपभोगानं उन्मुक्त होऊ नये आणि दुःखाच्या उपभोगानं कोसळून पडू नये, याला म्हणतात आदरपूर्वक सामोरं जाणं. आदरपूर्वक म्हणजे सोप्या भाषेत माजू नये. व्यवहारात एक म्हण, श्रीमंती आली तर माजू नये, गरिबी आली तर लाजू नये, अशी म्हण आहे ना. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मनुष्य सुखदुःखाला सामोरा जातोच, काही असं नाही, पण सामोरा गेल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट त्याच्यावर होतात. जीवनामध्ये सुखप्राप्ती झाली की सगळ्यात अगोदर होणारा तोटा म्हणजे उन्मत्तता किंवा मद त्याला म्हणतात. हा एक मोठा विकार आहे, अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि मनुष्य त्या मदाच्या जोरावर आपल्या जीवनाची वाट चुकून बसतो. सुख प्रारब्धर्म येतात, प्रयत्न त्याच्यामध्ये फार कमी आहे. मनुष्याला जीवनामध्ये जी यशप्राप्ती होत असते, ती यशप्राप्ती बऱ्याच अंशी त्याच्या प्रारब्धाच्या आधारे होत असते. भाग्याचे निवडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जात अपयसे घरी गे, नाहीतर किमान माणसाने आपली कुवत तरी जाणावी. कुवत आम्ही जेव्हा महाराष्ट्रावर कीर्तन करतो ना, तेव्हा 100% आम्हाला माहिती की आमची ही लायकी नाही. जगामध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला ऐकता, 2-2 तास आमच्या समोर बसता, आमचा आदर करता, तेव्हा आम्हाला 100% माहित असतं की हे काहीतरी पुण्य आहे. संतांनी आपल्या जीवनातलं सगळं यश पुण्याकडे नेऊन घातलेलं आहे, स्वतःकडे त्याचा आविर्भाव कधीच घेतला नाही. पुण्य पळले होता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आज भेटले माझे पुढे. बहुत सुकृताची जोडी म्हणे विठ्ठली आवडी. आपलं प्रारब्ध आपल्याला यश देत असतं आणि निमित्त मात्र उद्योगाचं होतं. मात्र सामान्य बुद्धीचा असंस्कृत मनुष्य, सुसंस्कृत आणि असंस्कृत याला आपण व्यवहारात जरी साक्षर निरक्षर असं म्हणत असाल तरी पारमार्थिक दृष्टीने ज्याच्यावर शास्त्र आणि श्रवणाचे संस्कार झालेले नाही असा माणूस किती शिकला तरी असंस्कृत असतो. त्याला परत मूर्ख म्हणतात शास्त्रामध्ये. ज्याला आपल्या जमवलेल्या ज्ञानाबद्दल आदर नाही, ज्ञानाची ज्याला आराधना करता येत नाही, ज्याचं ज्ञान त्याच्याच कामाला येत नाही, त्याला पडत मूर्ख असे म्हणतात. पडलेला पण मूर्ख. एक अज्ञानी मूर्ख आणि एक पडत मूर्ख, हे जे सांगितलं जातं तसं जाणता मनुष्य आपल्या दुःखाच्या सुखाच्या वेळी प्रारब्धाला बोलत असतो. आणि गे होता आपल्या संचिता वाचनिया. सादर म्हणजे आदरपूर्वक त्याचा माज होऊ नये. मी नवशाचं उदाहरण आपल्याला सांगितलं. सुख आणि यशप्राप्ती झाली की शक्यतो बरीच माणसं माजतात आणि माजल्यानं त्यांचं कर्म चुकतं. त्या सुखाचा उपभोग संपल्यानंतर आलेला जो मद आहे की ज्याला उन्मत्तता म्हणतात, ती उन्मत्तता त्याची वर्तमान कर्म चुकवतात आणि त्याला मातीत घालतात. नहुष स्वर्गाधिपती झाला पूर्वी सांगितले. नहुषाला इंद्रपद प्राप्त झालं. नहुष हा एक राजा होऊन गेला ययातीच्या कुळामध्ये, ययातीचा पूर्वपुरुष. नहुष 100 यज्ञ केले. काय पद मिळवणं का सोपी गोष्ट आहे? आता तर फारच अवघड झालं. बरं झालं 2-3 महिने पुढे ढकललं नाही का, म्हणजे थोडं आरामात सप्ते तरी झाले आपल्या भागातले. नाही तर मग पहा तुम्ही, जर का डिक्लेअर झालं असतं, मी बोलवतो कोळी ग्रामस्थांचं आमचं बोलणं झालं होतं, म्हटले सप्ताह नेमका त्या ताळमेळात येते. पाहतो रोज नेते असणार आहे, नेते रोज. निवडणुकीच्या काळामध्ये एखादा माणूस मारा आणि त्याचा दावा यावा, बाबा झाडून सगळी मंडळी त्याच्या ताब्याला असतात, झाडून. जर काय फार प्रेम होतं त्याच्यावर. नेमकं तो पर्व काळ जिथं माणसं जमतील तिथं 2 प्राणी नक्कीच येतात. पदप्राप्ती ही गोष्ट इतकी काही सोपी नाही माय बाप. मला दुर्भाग्यानं 2 वाक्य सांगितले पाहिजे की ज्याला आपल्या जीवित्वाबद्दल आदर आहे, आपल्या चारित्र्याची ज्याला कदर आहे आणि शांत सुरक्षित जीवन ज्याला जगायची इच्छा आहे, त्यानं वर्तमान काळामध्ये तरी सत्तेच्या 60 मारीमध्ये प्रवेश करू नये.
माणसं मारतायत एकमेकाचा जीव घेतायत सध्या. तुम्ही पहा पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये एकमेकाच्या जीवावर उठली माणसं सत्ता. किती लोकांवर माहित आहे? वार्डामध्ये प्रभागात असून 10-15 हजार मतदान असेल, मला काही सांगितलं जास्त माहित नाही, पण 10-15 हजार मतदान तेवढ्या लोकांवरच एक पद मिळवण्यासाठी जीव पणाला लोकांनी लावले. पद इतकं सोपं नाही, ते तर इंद्रपद आहे. नहुशानं 100 यज्ञ केले, राजसूय यज्ञ 100 अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेध यज्ञ करणं सामान्य बाब नाही. अश्वमेध यज्ञ राजे लोकांच्याच अवकातीमध्ये होते, दुसऱ्याला करता येणं शक्य नव्हतं. 100 यज्ञ इतके मोठे कष्ट करून पद मिळवलं. आता पद मिळालं गोष्ट खरी आहे, पण मिळालेल्या यशाचा विनियोग उन्मत्त न होता करण्याची ज्याला बुद्धी आहे त्यालाच यश मिळावं. पण यश असं सांगत नाही. हो, कोणी यशाला काय त्याच्या प्रारब्धात आलं किती घेऊन धडकतंय. तुम्ही स्वीकारा नाही तर नका स्वीकारू. एक दंतकथा माझ्या ऐकण्यात आहे, बोधप्रद आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर यश मिळायचं असलं ना, तुम्ही अपयशासाठी प्रयत्न करा, यशच मिळणार. आणि अपयश मिळायचं असेल ना अर्थानं, यशासाठी प्रयत्न करा, अपयशच मिळणार. विचारी माणसानं जेव्हा आपलं प्रारब्ध खराब चाललेलं असताना तेव्हा शांत राहावं, प्रयत्न थांबवावे, जरा स्वस्थ राहावं, गुपचूप पडून राहावं, जरा वातावरण म्हणजे आपल्या प्रारब्धाचं वातावरण बदलू द्यावं, स्थिर राहावं, सुप्तावस्थेमध्ये जावं. बेडका करून हा गुणधर्म घ्यावा. बेडूक काय करतो माहित आहे? जेव्हा पावसाळा संपतो ना, बेडकं मरत नाही, बेडकं जमिनीमध्ये खोल जातात आणि शांत पडून राहतात पावसाची वाट पाहत. हो, त्याची धावाधाव नाही खरी, शांत पडतात. सुप्तावस्थेमध्ये राहावं, प्रारब्ध फिरलं, हो, त्यानं यश मिळवलं. मला मुद्दा नहुशाचा सांगायचा, पुढे चालायचंय. नहुशाला इंद्रपद मिळालं, खरं मिळाल्याच बिघडला तो. बसला त्याच्यावर जाऊन त्या सिंहासनावर, मस्त आली टाकली. त्यावेळेस एक प्रथा होती, आम्ही सांगितलं असेल आपल्याला कधीतरी, एक प्रथा होती की ज्याला ते इंद्रपद मिळालं त्या इंद्रपदावर बसल्याबरोबर त्या इंद्रपदाची एक अधिकृत राणी असायची, त्याला शची म्हणतात. इंद्र किती बदलले तरी शची एकच असायची. हो, म्हणजे तो पदसिद्ध नवरा, पदसिद्ध म्हणजे एकदा त्याच्या पदावर गेला की तो पदसिद्ध सदस्य झाला, असं पदसिद्ध असतं पा एखादं पद. पदसिद्ध म्हणजे ते पद त्याला मिळवलं की हे त्याला आपोआपच मिळतं, असं आहे. काही ट्रस्टीमध्ये आमदार हा तिथला पदसिद्ध ट्रस्टी असतो, विश्वस्त. पदसिद्ध म्हणजे आमदार पद ज्याने मिळवलं तो तिथला विश्वस्त झाला. हे जसं पदसिद्ध, तसं शची ही इंद्रपद ज्याने मिळवलं त्याची पदसिद्ध पत्नी. पद मिळाल्या बरोबर काही माणसं नाही का, पद मिळाली की लगेच काहीतरी भेटायला जा, इकडे जा, तिकडे जा, पक्षश्रेष्ठींच्याकडे जा, धावाधाव कर. कुठे गेले निवडून आले साहेब, गेले मुंबईला उठले ते, असं जे होतं ना, तसं इंद्रपद मिळालं की आपल्या वाहनामध्ये बसून त्या शचीला भेटायला जायचे हे इंद्र. मग कुणी इंद्र व्हायचा, पण त्या शचीची नेहमी दया येते. शंभरासूर व्हायचा, अमकासूर व्हायचा, तमकासूर, ज्यानं त्यानं उठून त्याच्यावर आक्रमण करावं स्वर्गावर. इंद्र पळकुट्या, त्यानं पळून जावं, या असुरानं तिथं पद मिळवावं, शचीकडे जावं. नहुषही निघाला शचीला भेटायला. हो, पण उन्मत्त झालेला नहुष शचीला भेटायला जाण्यासाठी त्यानं ज्या वाहनाची योजना केली, त्या पालखीला वाहण्यासाठी त्याने सप्तर्षींना जोडलं की जे महान तपस्वी ऋषी आहे. आकाशामध्ये आपल्याला जे 7 तारे दिसत असतात ना, 4 आणि 3 सप्तर्षी आहे. हो, सप्तर्षीनं त्यानं पालखीला जोडलं. चला म्हटले, मला घेऊन माझ्या पत्नीला भेटायला जायचंय शचीला. हो, शहाणी माणसं पदावरल्या माणसाची थोडा वेळ किंमत राखत असतात. सप्तर्षीमध्ये सामर्थ्य होतं क्षणार्धात त्याला शाप देऊन भस्म करण्याचं, पण सप्तर्षी शांत राहिले. जाऊ द्या, आता काय पदावर बसला ना, पिंडीवर बसलेल्या विंचवासारखा. हो, पदावर बसला म्हणून त्यांनी मर्यादा उल्लंघन केली नाही. पालखी उचलली ती घेऊन निघाली त्याला, पण त्याला गडबड झाली होती. कधी एकदा जातो, कधी शचीला पाहतो, कधी एकदा त्याला धीरच निघेना. त्यानं आतमधून त्यांना चाबूक मारला म्हणतात. चला लवकर पावले उचलत नाही काय तुम्हाला. मग मात्र सप्तर्षी वैतागले. त्याने खाली ठेवली पालखी, पाणी घेतलं, म्हणजे आता पद नाही मिळालं, उन्मत्त झाला. काय सर्पासारखी तुझी जात आहे, जा, तुला मी शाप देतो की तू मृत्यू लोकांमध्ये सर्प होऊन पडशील. हे का सांगितलं मी की साधं सुख भोगणं म्हणजे काय, सुखाचा उपभोग घेताना त्याची उन्मत्तता होऊ न देणं. आणि साधं दुःख भोगणं म्हणजे काय, दुःखाला भोगत असताना अंतःकरणाच्या धैर्याला कधीही सुटू न देणं. यांना तर भोगता आलं, याला म्हणतात भोगणं. हो, जेवतात सगळे, पण जेवता येणारी माणसं कमी आहेत. ज्यांना कौशल्यानं जेवता येतं अशी माणसं कमी आहेत.
जेवणारे तर सगळे तर उचल जेसीबी सारखं भर पोटात. काही काहीचं जेवण जेसीबी सारखंच आहे. खा नाही का इथपर्यंत हात भरला, गोळे एवढाले मोठे, इकडून काही पडतंय तिकडून काही पडतंय, नाक एकीकडे, तोंड चाललंय काय नाही काय, हे जेवण नाही. ही पोट भरते जाणावी यातना ते. मौलीने सांगितलं की पोटावर यातना करणं आहे, चामड्याची मोठ भरणं आहे. कौशल्यानं जेवणाऱ्या माणसाचं भोजन जर पाहिलं तर काय काही जेवणाऱ्या लोकांच्याकडे पाहिलं का आपल्याला जेवावंच वाटत नाही. मनुस्मृतीमध्ये काही सांगितले, मचमच वाजू नये. भगवान बुद्धानं सिद्धार्थानं आपल्या शिष्यांना जेवण्याचे नियम देखील सांगितले. पण बुद्धाचं तत्वज्ञान याच्यामुळेच आवडतं. कसं जेवावं हे सुद्धा नियम त्यानं सांगून ठेवले. मचमच वाजू नये, तोंड वाजू देऊ नये, घास तोंडामध्ये टाकल्यानंतर ओठ बंद व्हावे, तो घास चावताना ओठ उघडे राहू नये, अर्ध खाली पडतंय अर्ध वर पडतंय. आता हे सगळं मी सांगू का? एकदा घास तोंडात टाकला, तोंड बंद व्हावं तर ते उघडू नये पुन्हा. मचाक मचाक काय जीवन आहे काय खातात माणसं, अंगाला शहारा येतो अक्षरशः. तोशीच बसलोय याच्या बाजूला. भोजन त्याचा काही नियम आहे. जेवणाची कौशल्य जाणणारी माणसं कमी आहे. ताटामध्ये कण भर ही उष्ट टाकलं ते आदर्श जेवण्याचं लक्षण आहे. आणि ताट तसंच आहे, फुकटचं आहे ना. हान दाबून अर्ध तसं पडलं जेसीबी सारखं गिळतंय, काही खातंय कुठेही खातंय, भरपूर दाबतंय. मग त्याच्या पुढचं सांगू का वाक्य आता सांगू. इतकं खातंय की सीमा नाही. आतमधून सूचना आली की पाच झालं ना आता नाही आहे, जरा फुकटच कुठं घरचं खायचं दाबतंय. आणि मग कीर्तनाला बसतंय माणसांच्या गर्दीत. मग मिस कॉल देतंय आणि मग ती सुखानं बसत नाही, दुसऱ्याला बसू देत नाही. बरं मिस कॉल मारतो ना, असा मारतो की कोणाला कळू देत नाही. मला सांगतो मिस कॉलचं वैशिष्ट्य, जो आधी मारतो ना तोच कावळा बावळा इकडे तिकडे पाहू लागतो, तोच वाटा लवकर करतो. त्यानं पहिला मोहाणा केला समजायचा हाच, दुसरा कोणीच नाही. पण त्याची स्टाईल अशी असते, तू मी नव्हेच. मोहाणा जास्त करतो. भोजनाचं कौशल्य जसं माहित आहे ना, ज्याला भोजनाचं जेवणारे सगळे पण भोजनाचं कौशल्य जाणणारे कमी, तसं जगणारे सगळे भोगणारे सगळे, परंतु भोगण्याचं कौशल्य संतांना कळलं. ते म्हटले आम्ही सुखदुःखाला भोगण्याचं कौशल्य जाणलं म्हणून आम्हाला सुखदुःखाचं भय वाटत नाही, आम्हाला जन्म मरणाचं भय वाटत नाही. अनेक जन्म इथं जगण्याची आम्हाला इच्छा आहे. कारण एकदा कौशल्य समजलं की मग किती असू द्या ना, एकदा कौशल्य कळलं ना कोणत्याही गोष्टीतलं. योग कर्मसु कौशलम, कर्मातलं कौशल्य म्हणजेच योग आहे. ज्याला कर्म करण्याचं कौशल्य कळलं त्याला कितीही लांबलचक असू द्या, त्याला एक जन्म काय 10 जन्म. आणि ज्याला कौशल्य कळलेलं त्याला वाटतं संध्याकाळपर्यंत मरण आलं तरी जमल, मरावं असं वाटतं. मग ज्याला सुखदुःखाच्या भोगाचं कौशल्य साधलेलं नाही असा मनुष्य इथे सुखदुःखाच्या ससे होलपटीमध्ये जीव देण्याची इच्छा करतो. मरण भले तरी काय अंकळायचे. पण इथे तुकोबाई म्हणतात की प्रत्येक भोगाला तुम्ही सादर राहावं, तयार राहावं आणि त्या भोगाला आदरपूर्वक स्वीकारावं. जसं की एखाद्या पाहुण्याचं किंवा अतिथीचा आपण आदर करतो तसं जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आदरपूर्वक स्वीकारलं की अगोदर तर आदरपूर्वक स्वीकारल्यानं ते नामोहरम होतं आणि मनुष्याच्या अंतःकरणावर त्याचा परिणाम होत नाही. पण एवढं करण्यासाठी आपल्याकडे धैर्य कमी पडतं ना. आपल्या जीवनाचा भार देवावर घालावा, देवावरी भार. भार घालायचा कसा असतो? परिपूर्ण विश्वासाने आपल्या जीवनाची मालकी देवाकडे देऊन टाकायची. एका चरणामध्ये कळतं भार कसा घालावा लागतो. हो, जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. एखाद्या आईच्या उदरामध्ये गर्भ आहे, हो,
त्या गर्भाला आईचं मोजमाप माहित नसतं. माझी आई 6 फूट आहे का 5 इंच आहे का 4 फूट 3 इंच आहे का काळी आहे का गोरी आहे का जाड आहे का पातळ आहे का. पोटातल्या गर्भाला आईचं कोणतंही परिमाण माहित नसतं का? माहित असतं हो. कुठलंही परिमाण माहित नसून सुद्धा तो गर्भगोळ स्वतःचं कोणतंही कार्य स्वतःच्या हिमतीनं करीत नाही. तो सगळा आईवर स्वतःचा भार घालून देतो. म्हणजे तिनं आत्महत्या केली तरी तो मरायला तयार असतो आणि तिनं जन्म दिला तरी तो जन्मायला तयार असतो. कोणताही गर्भगोळ. आणि जर गर्भगोळानं स्वतःची सत्ता आतून सुरू केली आणि एखादी आई जर गर्भपाताला गेली तर तिनं आत जर गोट्या मारायला सुरुवात केली ना छातडात, त्या पुरीनं गर्भातल्या मुलीचाच काढतात ना गर्भ. मी तर म्हणतो त्यानं काय करावं माहितीये, गर्भपात करायला गेले ना तुम्ही बाई, तिनं आतून अशा गुत्त्या माराव्यात. काळ झाला तिच्या. मला काढते काय, तुला तरी कशी ठेवीन, एकटी कशी जाऊन साऱ्या गावाला नाही, तुलाही घेऊन जाईल. मला मारते मग तू तरी कशाला राहते. हे जसं आहे ना, गर्भगोळ कोणत्याही उद्योगाला जसा जाणत नाही त्याप्रमाणे देवावर भार घातलेला जीव आपला निर्णय स्वतःकडे ठेवीत नाही. आता तुझं कळलं सारी, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी. मग काय व्हायला माहित असेल तुम्हाला, कळ निघते कळ. मध्यंतरी एक छोटासा सुंदरसा ऍक्सिडेंट झाला. सुंदरसा याच्यामुळे की आम्ही वाचलो म्हणून सुंदर, काहीच झालं नाही पण जरा लागलं इथं थोडस म्हणून कळ निघते बाकी काही नाही. त्याच्यामुळे हे असं होतं बरं का. तुम्ही म्हणाल काय व्हायला लागलं, गॅप का पडतो. तर मुद्दा असा आहे की देवावर भार घालण्याची प्रक्रिया एका चरणात तुकोबाराने सांगितलं. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळ अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आणून येणतेपणे. देवा तलवार आहे तुझ्या हातात आणि मुंडकं तुझ्या हातात आहे, कापायचं तर कापलं तर ठेवायचं तर ठेवूया. भार घालणं म्हणतात परिपूर्ण विश्वासाने इतर सर्व आश्रय टाकून देवावर भार घालणं. ठीक नाही. भार घातली यावरी दासा उपेक्षिणा हरी, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. मनुष्य देवाचा आश्रय करतो खरा पण परिपूर्ण नाही. मनुष्य देवाचा आश्रय स्वतःचे सगळे आश्रय कुंठित झाल्यानंतर शेवटचा करतो. आपणही देवाचा आधार करतो नाही असं नाही, पण शेवटचा हो ऑप्शन पर्यायी आधार. आणि तो शेवटचा जो आधार आहे तो भार घालणं नाहीच आहे. पहिला आणि शेवटचा हो विठो तुझे माझे राज्य नाही अनेकांचे काज. पहिला आणि शेवटचा आधार ज्याला देवाचा केला आणि त्याच्याकडून अपेक्षा नाही केली की वाचवच म्हणून तुला कळेल ते करी, याला भार घालणं म्हणतात. आणि ज्यांनी भार घातला ती माणसं उल्लंघन गेली, तरुण गेली. ती भक्त मंडळी वयानं जरी लहान असली, बालक असली तरी देवावर भार घालण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून शिकाली. उदाहरणार्थ ध्रुव एक लेकरू आहे 5 वर्षाचं, 4-4.5 वर्षाचं त्याचं वय आहे की जेव्हा त्याच्या जीवनात हे घडलं. घटना तुम्हाला माहित आहे, सुनीतीचा पुत्र आहे. भार घालणं काय असतं ते मला सांगायचंय. आपण देवावर भार घालतो का, आणि जर घालतो तर मग किती देवावर घालतो याचाही अभ्यास करावा लागणार आहे. आपला भार काय कमी देवावर आहे का? बापा बोलते कुळदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, इष्टदेवता, स्थानदेवता, आमकी देवता, तमकी देवता. अनुक्रमण सांगतात ग्रामदेवता घेऊन महा, स्थानदेवता घेऊन महा, इष्टदेवता घेऊन महा, नाही का घेऊन राहा म्हणतात का घेऊन महा म्हणतात ते काही कळत नाही. ग्रामदेवता घेऊन राहा, इष्टदेवता घेऊन राहा, स्थानदेवता घेऊन राहा. आणि घेऊन राहा म्हणून इतके भेटो आपण की देवांची संख्या देण्याच्या नादामध्ये कोट्यावधीमध्ये पोहोचली. हो सगळ्याला घेऊन राहा. आणि या घेऊन राहण्यामुळं आपली इतकी गंमत झाली की अनेक देवतांचा आधार करायची सवय लागल्यामुळे आपल्या भक्तीला व्यभिचाराचा कलंक लागला. आणि त्या देवाचे जे भगत आहेत त्यांनाही घेऊन राहा. भगतांना घेऊन राहतो, त्या देवाचा भगत वेगळा असतो.
काळूबाईचा भगत वेगळा, खंडोबाचा भगत वेगळा, त्या देवाचा वेगवेगळा भगत आहे. मग त्या भक्ताच्या त्या सांगण्याप्रमाणे मनुष्य भीतीपोटी कर्म करतो आणि अनेक देवतांचा आश्रय करतो. मी ध्रुवाबद्दल आपल्याला बोलत होतो. भार घालणं काय असतं? बापानं मांडीवर बसू दिलं नाही. घटना सामान्य सगळ्यांच्या जीवनात घडते. नावडतीचं मीठ आळणी म्हणतात. नावडतीचं मीठ सुद्धा आळणी आणि आवडतीचं कारलं सुद्धा गोड. काय गोड कारलं झालं? कारलं पण गोड होत असतं का? थापा मारतो तर थापा आहे की नाही? कारलं किती गोड, तुझ्या हाताला किती गोडी आहे, तू कारलं केलं पण गोड झालं. तिने म्हटलं म्हणजे खोटं बोलतो काय? कारलं गोड होत नसतं. नावडती आहे. ध्रुव आवडला नाही. बापानं ढकलून दिला. परत आईकडे गेला. आईला सांगितलं, आई मला माझ्या पित्याला मांडीवर उठवून दिलं नाही, मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसायचंय. आईनं सांगितलं, काय त्या सडक्या मांडीवर बसतो ती आज आहे उद्या नाही. त्या मांडीचा काय भरोसा आहे? माणसानं सडक्या वस्तूची एवढी इच्छाही करू नये. त्याचं काय दुपारची सावली आहे. आज ती मांडी आहे, उद्या जाणार आहे. बाळा, तुला जर एक अशा स्थानी बसायचं असेल की जिथून तुला कोणी उठवणार नाही, त्या स्थानाच्या प्राप्तीसाठी तू भगवंताची साधना करून ईश्वर प्राप्ती करून घे. आई सांगते 4 वर्षाच्या मुलाला, सत्यनारायणाची पोथी नाही, सत्यकथा आहे. 4 वर्षाच्या मुलाला सांगते आई की अरण्यामध्ये जा, साधना करून तू भगवंताला प्राप्त करून घे. आईचं तेवढंच वाक्य ऐकलं. भगवंत दयाळू आहे, कृपाळू आहे असं वर्णन मातेनं केलं. शब्दावर विश्वास ठेवला आणि देवावर भार घालून 4 वर्षाचं लेकरू अरण्यामध्ये तप करण्यासाठी गेलं. विश्वास गेलं ते तप. 4 वर्षाचं 5-4.5 वर्षाचं वय गेलं ते तप करायला. जाता जाता नारदांची भेट झाली. नारदांनी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवा. एक मंत्र दिला. हाच मंत्र प्रल्हादाला पण दिला. बरं, ते लेकरू वय किती आहे? बर, वय 4-4.5 वर्षाचं, लहान आहे, कोमल आहे, सुकुमार आहे. आईला एकुलता एकच आहे आणि ती आई सांगते अरण्यात जाऊन तप कर. धन्य माता पिता तयाचे. तेव्हा आईला वाटलं नसेल का की मनामध्ये श्वापद आहेत, माझ्या लेकराला खातील काहीच वाटलं नाही. तिनं पाठवून दिलं त्याला तपाला. म्हणून सुनीतीचं नाव अद्याप घेतलं जातं. आपल्या मुलाला राजविंडा तो सुकुमार पुत्र तिनं अरण्यामध्ये तपश्चर्येसाठी पाठवला. त्या लहान वयात आपण लेकराला लांब जाऊ देत नाही. जणू काय दुनियाची राहिलं आपल्याला झाले. लांब नको जाऊ, अडचणीत नको शिरू, रस्त्यावरच बस. आणि मग ते आईचा तो लहानपणचा उपदेश ध्यानात ठेवतं ते लेकरू. आणि ते पण हातभर रस्ता मागं सोडून देतं, पुढे बसतं रांगोळी घालायला बसतं ते. आईचा उपदेश, अडचणीत नको जाऊ, लांब नको जाऊ. भीती दाखवण्याच्या पलीकडे आपल्याला काहीच आलेलं नाही. अज्ञानामुळे जगातल्या आयांनी आपल्या मुलाला वेगवेगळ्या गोष्टीची भीती दाखवून भीतर करून ठेवलेल्या आहे. ज्या गोष्टी उपलब्ध नाही त्याची भीती दाखवणं वेडेपणा नाही का? त्याच्या अंतःकरणामध्ये ते भय बसत नाही का? बाळगोलबा कधी पाहिलाय का? या आयांनी अजूनही घोळ करून केला. पोहा धरून येत असतोय, अजूनही लेकर आमच्या जवळ येत नाही. बुवा धरून येतो, आता नाही म्हणत म्हणा, बुवा धरून येतो. धरणार बुवाला, बुवा धरून येतो, बुवा धरून येतो म्हणतो म्हणा. बुवा दिसला की पोरा अजूनही पळतात. लहान लेकर आमच्याकडे येत नाहीत अजून. हे आयांचा उपदेश पडलेला आहे. काय म्हणतात, पाय पण म्हणून करतो ना, असं पाहतो की तो शिंग फुटले आम्हाला. तसे आम्ही बऱ्याच दिसत असतो. त्याच्या बापाच्या विषय आमच्यापेक्षा भयानक असतात. पण ते बापाला नाही घाबरत, बुवाला घाबरतात. ज्याला कधीच भिवू नये त्याची भीती दाखवतात आणि ज्याला नेहमी भ्यावं त्याच्या कडेवर देतात. मग तो पोरगा उपदेश पाळतो. लहानपणी सांगितलेला लांब नको जाऊ, अडचणीत नको जाऊ. आणि मग तो रस्ता रंगवतो. मग सरपंच बिचारे बेजार होतात. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, त्यांनी रस्ते स्वच्छ करायचे आणि यांनी पोरांना रात्री रांगोळ्या घालायला लावायच्या. त्यांनी रस्ते स्वच्छ करायचे आणि यांनी रांगोळ्या घालायला लावायच्या. हे आयांचा उपदेश आहे. आयांनी केलेला. मग तो मोठं जरी झालं ना, थोरलं ते, तरी माझ्या परमप्रिय आईने केलेला उपदेश तो तसाच पाळतो. तसाच आम्ही पाहतो ना कधी कधी रात्री कीर्तनावर चाललेलं असलं ना, म्हणजे जेसीबी सारखे जेवणारे यांना टाईम नाही, वेळ रात्री नकडे दिवस नकडे. कधी कधी असे महात्मे आम्हाला दिसतात. पण ते असे बसलेले असतात की गाडी रोडच्या खालून घ्यावी लागते पण त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. डांबरावर बसतो, डांबरावर.
भार भगवंतावर घातला. ध्रुव गेला. त्यानं तपश्चर्येला सुरुवात केली. अवघ्या 6 महिन्यामध्ये ध्रुवाला भगवंताची प्राप्ती झाली. भार घातला म्हणून विश्वास. देवावरी भार घालून या अनेक संकट आली पण विश्वास दृढ केला. 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती ध्रुवाच्या समोर झाली. चतुर्भुज रूपामध्ये भगवान ध्रुवाच्या पुढे प्रगट झाले. देवाला पाहिल्यानंतर ध्रुवाला काही सुचेना. वर्णन करायला वाणी नाही, शब्द नाही. लेकरा धनवाणी असणार आहे, त्याला काय करणार आहे? त्याला वाटायचं की या देवाची आता मी स्तुती करावी. भगवंताला पाहिलं, अंतःकरण आनंदानं त्याचं ओतप्रोत झालं. नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. बोलायची इच्छा होती पण शब्द नाहीत नाही. एवढ्या मोठ्या भगवंताची काय स्तुती करणार? वेद स्तुती करून थकला, सर्व ऋषीमुनी स्तुती करून थकले. तो काय करणार? भगवंतानं त्याचं मनोगत जाणलं. आपल्या हातातला शंख त्याच्या गालाला लावला. नुसता गालाला लावल्याबरोबर त्या ध्रुवाच्या मुखा संस्कृत वाङ्मय वेदाला लाजवील असे शब्द बाहेर पडले. पहिला श्लोक बाहेर पडला. पहिला की जो आपण कीर्तनाच्या सुरुवातीला कधी कधी म्हणतो. पहिला श्लोक यौन प्रविश्य मवाचरिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पहिला श्लोक त्या ध्रुवाच्या. पौलींनी सांगितलं ना तरी मधोने ध्रुवाचे केले काकपोल शंखे शिवतले तो निवेदाची मती ठेवे ते लागला बोलो. भार. दुसरा प्रल्हाद मला सांगावा लागेल. देवावर भार विश्वासाने कसा घालायचा असतो प्रल्हादाकडून शिकावं. विश्वास ही घटना फार मोठी आहे ना, फार मोठी घटना आहे. भार घालणं म्हणजे पराकोटीचा शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ज्याचा टिकतो तोच खरा भार घालणार. आपलाही देवावर भार आहे तर विश्वास टिकतोय कुठे? इथं टिकतोय कुठं? गळ्यामध्ये 2-2, 4-4 माळ आहेत तरी तेवढ्या विश्वास पुरत नाही. त्याला असं नाही वाटत की आता पांडुरंगाची माळ माझ्या गळ्यात आहे, मला कुठला करणी कवटाळ बाहेर बसा, काही व्हायचं नाही. बाहेर बसा, आत बसा, मुख बसा, हे होणार नाही असा विश्वास नाही. म्हणून मग काळा गळा बांध, बिगवा बांध, मुख इकडून बांध, तिकडून बांध. एकट्या माळेनं आपलं काम होत नाही. पीठी बांध. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्याच्या जीवनामध्ये अजून दुसरं कोणतंच भय असू नये. विश्वास भगवंतावर जर दृढ असेल तर त्यानं आपल्या गळ्यातले गंडे, दोरे, ताई, पेट्या फेकून द्याव्यात सगळ्या. एकावर तर ठेवावं, कुणावर तरी, एकावर नाही. विश्वासच नाही. त्या प्रल्हादावर अनंत संकट आलेली आपल्याला सगळ्याला माहिती आहे पण नुसती संकटच माहिती आहे. लेकराचं वय आपण गृहीत धरीत नाही. कोणत्याही भक्ताचं जीवन जाणत असताना तो मनुष्य हे असं जाणून घ्यावं. प्रल्हाद ह्या पोळायला हे लेकरू उभं राहिलं ना, इतकाच प्रल्हाद बारीक आहे. बरं तो देव नाही, तो काय वरून पडलेला नाही. तुमच्या आमच्या सारखा त्या कयाधूच्या पोटी जन्मलेला एक बालक आहे. विश्वास दृढ झाला. नारदांचा उपदेश आहे. नारदांनी अनेक जणांना मोक्षापर्यंत पोहोचवलेला आहे. नारदांचा उपदेश प्रल्हादाच्या अंतःकरणामध्ये दृढ भाव, विश्वास नक्की. प्रसंग असे की भल्या भल्याची तिथे गाळण उडाली असे प्रसंग आहे. तुम्ही प्रसंग थोडासा सजीव करून पहा बरं. सजीव अनेक प्रयोग केले. प्रल्हाद मरत नाही. बाप उद्विग्न झाला. रात्रंदिवस याला कसा मारू हाच विचार त्याच्या ध्यानामध्ये हिरण्यकश्यपाच्या. आणि त्याला सुचलं की आपल्या सैन्यामध्ये एक अत्यंत उन्मत्त असा हत्ती आहे. दुसऱ्या दिवशी सांगितलं सैनिकांना की आपल्या राजधानीच्या मधल्या त्या प्रांगणामध्ये त्या हत्तीला घेऊन या. हत्ती आणला गेला. प्रल्हादाला 2 सेवकांना असं धरलंय. प्रल्हादाची प्रसन्न मुद्रा तशाला तशीच आहे. भजन चालू आहे. नेत्र तेजस्वी आहे. प्रसन्न मुद्रेने बापाकडे पाहून हसतो आहे. हत्ती आणला गेला. त्याला दारू पाजली. आधीच उन्मत्त, त्याच्यात त्याला दारू पाजली. राज्यकर्त्याचा हत्ती तो. सरकारधाऱ्यांचे हत्ती अगोदरच उन्मत्त असतात आणि त्यात त्याला अधिक दारू पाजली की मावळलंच काम. मावळलं काम. राज्यकर्त्यांनी सतत असं आहे की उन्मत्तता ही त्यांना त्यांच्याकडून मिळालेलीच असते. त्याला अजून दारू पाजली. हत्ती सोन आपटायला लागला. मोठमोठ्यानं किंकाळायला लागला. हत्तीचं किंकाळणं जर आपण ऐकलं ना तर आपल्या अंगावर शहार उभा राहिलेला जोरात किंकाळत असतो हत्ती. भागवतामध्ये याचं रसभरीत वर्णन केलेलं आहे. पहा, मनुष्याच्या अंगावर शहारा उभा राहील असं वर्णन आहे. दान दान पावला आदळ तो हत्ती येऊ लागला. माहुतानं त्या हत्तीच्या डोक्याच्या गंडस्थळावर तो अंकुश मारून मारून हत्तीला प्रक्षुब्ध केलं. आता तो हत्ती
जमिनीवर भूकंप व्हावा अशा पद्धतीने पावलं आदळत निघाला. जमीन थरथरा कापू लागली. प्रल्हाद पुढे व्हाय. सगळ्यांचे प्राण नेत्रामध्ये अंतःकरण सर्वांची थांबली. श्वास सगळ्यांचे रोखले गेले. छात्या सगळ्यांच्या फुगल्या पाहणाऱ्या लोकांच्या. पण हिरण्यकश्यपाच्या पुढे कुणाला बोलायचं सामर्थ्य नव्हतं. सर्वजण अंतःकरणातून हळहळ करू लागले की आता हा कोमल बालक या हत्तीच्या पायाखाली नारळ फटावा तसा फुटून जाईल. पण प्रल्हाद शांत आहे. त्याने हात जोडलेले आहेत. भगवंताचं भजन त्याच श्रद्धेने आणि विश्वासाने चालू आहे. हत्ती सोंड आपटत जवळ आलाय. ते शिपाई बाजूला झाले. प्रल्हाद एकटा राहिला. शेवटचं पाऊल हत्तीने उचललं. प्रल्हादाच्या डोक्यापर्यंत गेलं. प्रल्हादाची राधा तशीच आहे. सरकला नाही तसं नाही. सरकला नाही यात नवल नाही. प्रल्हादाच्या चेहऱ्यावर भयाची छटा देखील निर्माण झाली आहे. एक रेष, एक छटा, एक झलक तरी भयाची निर्माण व्हावी. प्रल्हाद तसाच प्रसन्न होते व्हाय. कारण प्रल्हादाचं अंतःकरण सांगते की माझा भगवंत मला सोडवणार आहे. हो, सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. हा विश्वास पडला आणि शेवटच्या क्षणी वर घेतलेलं पाऊल हत्तीनं खाली टेकवलं. गुडघ्यात वाकवलं आणि मान झुकून प्रल्हादाच्या पायाचं दर्शन हत्तीनं घेतलं. देवावरी भार म्हणतात. हो, मात्र तो भार फक्त देवावर एक निश्चयनं आणि अनन्यतेनं घालायचा असतो. लाकूड तोडण्याचा सिद्धांत सगळ्यांना माहिती की कुऱ्हाड जर तुम्ही एका जागेवर मारली तर लाकूड तुटेल. हो, पण त्या कुऱ्हाडीचे एक ठोका इथं, एक तिथं, एक तिथं दिवसभर मारीत बसला तरी ते लाकूड तुटणार नाही. तसं विश्वास हा एका भगवंताच्या चरणी समर्पित केला की तो फलद्रूप होत असतो. अनेक देवतांच्या पायी विश्वास समर्पित करून त्याचा फारसा उपयोग होत नाही. आणि नेमकं आपलं हेच चाललेलं आहे. आपण धार्मिक आहोत निश्चित, पण आपली धार्मिकता दिशाहीन आहे. तिला दिशाच नाही. कोणतीच दिशा नाही. म्हणून दिशाहीन धार्मिकतेमध्ये केलेला प्रवास नेहमी तिथेच आणून सोडत असतो. इथपर्यंत गेला की आला नाही. ते लाडीलप्पा माहिती आहे नाही का? आणि त्या लहान मुलाचं खेळायचं असतं. पात्याला बरं असतं. खाली असा चेंडू तो इथं गुंतवायचा, असा फेकायचा, पुढे जात गेल्यासारखं वाटते, पुन्हा हातात येते. माहित आहे नाही समजा. त्याला आमच्याकडे लाडीलप्पा म्हणतात. लाडीलप्पा सुंदर बाप्पा आम्ही म्हणायचं लहानपणी. ते लाडीलप्पा माणसाचा परमार्थ त्या लाडीलप्प्यासारखा गेल्यासारखा वाटतो, पुन्हा तिथेच येतो. गेल्यासारखं वाटतो, पुन्हा तिथेच येतो. मग कधी कधी इकडे जेजूरला गेल्यासारखा वाटतो, निमगावला गेल्यासारखा वाटतो, तोरण्याला गेल्यासारखा वाटतो, नाही का, मांढरदेवीला गेल्यासारखा वाटतो, सगळीकडे जातो. पंढरपूरला गेल्यासारखा वाटतो, पण तिथेच येतो. काय होतं मला शंका. तर ही जी मनुष्याची धारणा आहे, ही धारणा जी अनेक ठिकाणी विकेंद्रित झालेली आहे, त्यामुळे भार देवावर एका घातला जात नाही. आणि एकावर भार घातला गेला नाही की श्रद्धा विकेंद्रित होऊन ती फलद्रूप होत नसते. देवावर भार घालून तुम्हाला म्हणतो देवावर भार घाला, होईल काय? तुम्ही जर त्याच्यावर भार घातला तर तो भगवंत एक भीत मिळवतो. वरानंतरी त्याला कृपा सिंधू म्हटलेला आहे. आपल्यावर आलेलं प्रत्येक संकट आणि साकड तो निवारण करतो. त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र जर आपण भार घातला तर ते रंक, ते अल्पशक्तिमान देवाच्या पुढे बापुडे आहेत. अभंगाचं दुसरं Hare
लोक, येर म्हणजे बाकीचे, बापुडे म्हणजे अल्पशक्तिमान, हीन आणि दीन. हो, मात्र तो कृपा सिंधू आहे. केवळ शक्तिमान असून चालत नाही, तर शक्तीच्या सोबत कृपा पूर्ण अंतःकरण असणं आवश्यक आहे. केवळ संपत्ती असून चालत नाही, त्या संपत्तीच्या सोबत दयाशून्य दया संपृक्त अंतःकरण असणं आवश्यक असते. दयाशून्य मनुष्य श्रीमंत असून काही उपयोग नाही. आणि मग कधी कधी उदाहरणाच्या भाषणामध्ये म्हणतात, त्यांनी आपला प्रपंच फार मोठा केला, शेतीचा विकास केला, काय कौतुक केलं. काय सांगतील याचा नियम नाही, ती काय कौतुकाची गोष्ट नाही. आपल्याच प्रपंचासाठी एखादा मनुष्य फारच जर दोरस असेल, दक्ष असेल आणि फार कष्टला असेल, तर उपकार केला कोणावर, हे कौतुकाचा विषय नाही. धाग्यामध्ये माणसाचे जगासाठी त्यानं काय केलेलं आहे, त्याच्या प्रपंचाचा गाडा रेटता रेटता त्यानं परोपकार किती केलेला आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेल्या द्रव्यामधला काही जगहितार्थ, परमार्थ हितार्थ, काहीतरी रचनात्मक कार्यासाठी त्यानं खर्च किती केलेला आहे, या घटना सांगायसारख्या असतात. त्यांनी आपली शेती सुधारली, तर त्यांनी आपल्या 12 लेकरांचा प्रपंच सबळ केला आणि 6 मुलींना चांगली घर पाहून दिली. काय कौतुक आहे. जनावरही करतात मध्ये आपल्या आपल्या प्रपंच याच कौतुक. आमच्याकडे कागदच द्यायची, मी बंद केलं बरं का आता, ते दाखले करणे शक्यतो बंद केलं, कागदच लिहून द्यायची. काय माणसाला कमाल. मेल्यानंतर आपल्या ठिकाणी असणाऱ्या दैवी गुणांचा विकास ज्याच्या जीवनामध्ये आहे, तो दैवी गुण चर्चेचा विषय असतो का प्रपंचाची. हो, त्यांनी एवढ्या सांगितलं की मनुष्याच्या ठिकाणी केवळ शक्ती असून चालत नाही, शक्तीच्या सोबत कृपाळुत्व असलं पाहिजे. एखाद्याचं दुःख हरण करायचं सामर्थ्य आपल्यात आहे, पण त्याचं दुःख हरण करणारी अंतःकरणामध्ये करुणावृत्ती किंवा दयावृत्ती असणं गरजेचं आहे. भगवंत करुणावान आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. तो कृपा सिंधू आहे. एवढी एवढी कृपा आहे का तांब्याभर, बकेटभर, भांडभर, हांडाभर, नाही नाही नाही. कृपेचा सागर आहे तो, सिंधू नाम सागर. हो, या सिंधूमध्ये जलाचा जसा अंत नाही सागरामध्ये, तसं भगवंताच्या कृपेचा अंत नाही. तो कृपाळू आहे, संतांनी ग्वाही दिली. म्हणून त्याला अनन्य भावानं कोणी जर शरण गेला, हो अनन्य भावानं शरण जर गेला, तर त्याचे अपराध सुद्धा तो पाहत नाही. किती पातकी सुद्धा पाहत नाही. तो अनेक पातक्यांचा त्यांना अनन्य भावानं शरण गेल्यानंतर उद्धार केलेला आहे. आपली पाप तर फार थोडी आहे. चाल केला सी मोकळा, बोल विठ्ठल वेळो वेळा, याची आम्हाला तर प्रचिती वा तुम्ही काही म्हणा, आम्हाला ती याची प्रचिती आहे. आम्ही काय फार पुण्यवान असं समजता काय तुम्ही. आणि प्राथमिक आयुष्य आम्ही आधीच सांगितलं की मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर कुणीच म्हणू नये की माझ्या जीवनात पाप झालंच नाही. वेळाच का भाऊ, कोण आहे असा की ज्याच्याकडून पाप झालं नाही. मृत्यूलोक आहे. अज्ञानदशेमध्ये आणि ज्ञानदशेमध्ये सुद्धा माणसाकडून पातक होण्याचा संभव असतो. मात्र त्याला जर शरण गेलं ना, हो कसं श्रद्धेनं, जो मज होय अनन्य त्याचे मी निवारी जन्म म्हणून, या लागी शरणागता शरणमीची कुमगत कृपा सिंधू निवारी साकडे. निवारण कसं करतो माहित आहे. आपला विश्वास जर दृढ असेल तर भगवंत आपल्याला कोणतंच साकडं पडू देत नाही. निर्वाणे गोविंद असे माझे डोळे, विश्वासाचा खेळ आहे बरं. ज्याचा विश्वास नाही त्याला माझ्या दंतकथा वाटतील. हो, ज्याचा विश्वास नाही ना त्याला दंतकथा. मी तुम्हाला एक नवल सांगेल थोडस पुराव्या दाखल, की जर भगवंत आपल्या मागे पुढे आहे असा विश्वास ज्याचा दृढायला साकडच नाही पडत त्याला कुठलंच. हो, देवताळीत या मारेल कोण, नमो रेखाटा हिंडता वन. 7 वर्ष भामचंद्रावर राहिलो. 7 वर्ष करंगळी पासून तर मांडीपर्यंत सगळ्या मापाची साप तिथे आहे. हो, विंचवाचे तर डोळ्याचे काही काही सीझन मध्ये तर विंचू 100 घ्यायची झोपडी. पण 7 वर्षामध्ये विंचू नाही चावला पाहिजे मी माझ्या प्रचितीने सांगू शकेल. माझ्या प्रचितीने का आम्ही तिथे काय भार काय शेंद्रवासुलीच्या लोकांवर घातला नव्हता. आमचा भार लोकांना वाटत असेल आणि आम्ही म्हणतो श्रद्धेने की तुमच्यामुळे आमचा अभ्यास झाला. गोष्ट खरी.
सगळं ठीक आहे, पण मूळ भार भगवंतावर आहे संतांवर, नंतर माणसांवर. नाहीतरी माणसांच्या अंतःकरणामध्ये हा भक्तांविषयी करुणा आणि प्रेम निर्माण करणारा देवच नाही का? घडलेला प्रसंग सांगतो तिथला. काही माणसं काय त्यांना वाटतं महाराज म्हटलं की त्याला काही समजावं. हो, काय पाऊसच कमी पडाना, पाऊस कधी उघडून, दोन्ही पद्धतीचे प्रश्न माणसं विचारायचे. मग उतरून जाताना एकटा 100 एकरचा जमीनदार आहे. हो, मग मी सांगितलं ना, माणसांच्याकडे केवळ संपत्ती असून आणि शक्ती असून चालत नाही, जरा बुद्धी असावी लागते थोडी. नाही तर मग ते म्हणून त्याला समजत नाही ते काय बोलतात काय नाही. हो, आम्ही चाललं जाताना तरी पाऊस बंद झाला होता 7-8 दिवस. महाराज पाऊस कस काय पडा ना, आता काय आम्ही काय करायचं, तिथे जाऊन सांगायचं पाऊस पाड. हो, पाऊस कस काय पडा ना, पडेल ना, पडल्याशिवाय तुला सुरुवातीला अशा उत्तर द्यायचो. पण पाऊस लागला ना, उघडला नाही, 3-4 दिवस राहणं उकळायला लागला. पाऊस कधी उघडतो बघा, त्याचे हे प्रश्न असायचे. वाईट लागलो त्याला, वाटलं म्हणतात मनात एक दिवस त्याला सांगाच आता पृथ्वीराज जाधव काय चीज आहे. पाऊस पडेना, पुन्हा 7-8 दिवस ताणला, वाटाने मुडकी टाकले आणि ते वखारीमध्ये कांदे निवडीत होतं आतमध्ये. आतूनच आवाज टाकला, काय महाराज पाऊस पडतो का नाही? म्हणलं अजिबात पडणार नाही, काळा कडकडीत दुष्काळ पडणार म्हणलं 3 वर्ष. असं कसं बोलता तुम्ही? आणि दुष्काळ म्हणलं होणारच आहे, तुम्ही काळजीच नका करू, पाऊसच पडत नाही म्हणला. बखार पडली, दुष्काळ पडणार म्हणला, थेंब नाही पडायचा. हो, पाणी पाणी करतील माणसं तर पाणी नाही मिळायचं. राजा सांगतो. आणि ते म्हणे मग तुम्ही काय खाता? मला माहित होतं हा माणूस हेच म्हणणार आहे पुढे. खूप माणसाची लायकी ताबडतोब समजते, पुढचं वाक्य काय येणार आहे ते आम्हाला आधीच माहित होतं. हो, तुम्ही काय खाता? म्हणलं आम्ही काय माती खाऊ, पाला खाऊ. नाहीतरी आम्हाला काय तुम्ही इथून पत्र पाठवलं होतं की कसं करून आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला भाकरी देऊ, मग तुम्ही शिकाल. एक लक्षात ठेवा म्हटलं, तुमच्या भरवशावर अजिबात नाही. हो, देत असाल मधुकरी तर द्याने तर बंद करा. आम्ही तुकोबारांचे सेवक आहोत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं पाहून या झाडे गोड वाढवणी पाला, खाऊन विठ्ठला आळवावे. तुमच्या भरोशावर परमार्थ करायला निघालेले म्हणलं, पांडुरंगाच्या भरोशावर निघालो. तुम्ही अजिबातच अभिनिवेश स्वतःकडे घ्यायचं नका. हो, कोणाच नाही का, हे खरं. तिथून निघताना असं थोडंच माहित होतं की असं व तिथे एक वासुली, असं एक शिंद, असं एक शालो, असं एक हे माहीत नसतं काही. मनुष्य निघत असतो भगवंताच्या आधारावर आणि तो एकमेव आधार असतो. बाकी इतर आधार करूनही काही उपयोग नाही, कारण बाकी सर्व मर्त्य आहे. भगवंत अविनाश आहे आणि मर्त्य जीव किंवा परावलंबी जीव दुसऱ्याला काय आधार देणार आहे? म्हणून इतर ठिकाणी जरी आपल्याला शक्ती असल्यासारखी वाटली तरी ती उसनी शक्ती. येरते बापुडे काय रंग, बाकीचे बापुडे. भगवंत सार्वभौम शक्तिमान आहे, बलवान आहे, सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी विलसतात. एवढंच नाही तर तो कृपाळू सुद्धा आहे. त्याचा आधार करून पाहावा. सुखदुःखाच्या प्रसंगी केवळ त्याचा आधार करावा. देवा, हे प्रत्येक प्रसंग दिलेला तुझा प्रसाद समजून मी उपभोगतो. हे जग जर तू चालवत असेल आणि ही घटना जर माझ्या जीवनामध्ये प्रवेशित होत असेल तर ही तुझी कृपा आहे असं समजून मी पिणार आहे. हो, तुका म्हणे घोटी, तुका म्हणे घोटी, प्रसादाचं लक्षण कधी कधी असं असतं, प्रसादाचा नारळ कधी स्वच्छ नसतो, त्याला कचरा लागलेला नाही का, त्या नारळाचे ते तुकडे टाकले, त्याला चिटकलेले खातो आपण. हो, हळदीनं भरलेला, भांडाऱ्यानं भरलेला खोबऱ्याचा तुकडा प्रसाद म्हणून खातो आपण. हो, पाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर त्या कडू जहर लिंबाचा तंबू तुकडून आणतात, तो फुलवडा आणि त्याचा प्रसाद करतात.
खातो आपण, वाकडे तिकडे तोंड करतो पण खातो का? प्रसाद आहे. प्रसाद या शब्दाबद्दल जर इतकी श्रद्धा आहे, प्रसाद कोणत्याही चवीचा असला तरी आपण एकाच धारणेनं खात असू, हीच भावना मनुष्याला भोगाच्या बाबतीत लावायची आणि आलेला प्रत्येक भोग भगवंताचा प्रसाद समजून स्वीकारायचा. हो, सुखी खावे अन्न त्याचे करावे, प्रत्येक भोग सुखानं भोगावा, मात्र आदरानं भोगावा, त्याचे दुष्परिणाम न होऊ देता. तो भगवंताचा प्रसाद आहे. माझ्या भगवंतानं माझ्यावर कृपा केलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जेव्हा द्रोणाचार्य कुणालाच ऐकेन असे झाले, महाभारत युद्धातला प्रसंग लक्षात आणा, कुणाला भीष्माचार्य कुणाला ऐकेन असे झाले, ते सेनापती आहेत तोपर्यंत कौरवांना हरवणं शक्य नाही हे भगवंताच्या ध्यानात आलं. द्रोणाचार्यांच्या बाणाने अर्जुनाचा रथ विद्ध व्हायची वेळ आली, तेव्हा भगवंताला अर्जुनाला वाचवण्यासाठी शस्त्र हातात घ्यावं लागलं. तुटलेल्या रथाचं चाक भगवंतानं उचललं आणि अत्यंत क्रोधपूर्ण नेत्रानं भीष्मांच्याकडे पाहिलं आणि धावले ते भीष्माला मारायला. धावले, तुम्ही आमच्या पाय पडता गोष्ट खरी आहे, पण आम्ही जर तुमच्या मागे धावायला लागलो तर तुम्ही धावतो काय मारायला, तुम्ही लगेच लाकूडच काढणार. एक शब्द तुम्ही वाकडा बोला, मला अनुभव आहे. म्हणून माणसाच्या श्रद्धेबद्दल आणि प्रेमाबद्दल मी भ्रमात कधीच राहत नाही. एखाद्या कीर्तनाला जाऊ नका बरं, तुम्ही शिव्या घेतात माणसं लगेच. कशाची श्रद्धा काय खरं? अर्थात सगळ्यांची गोष्ट तशी नाही. पाशुकला लागली कीर्तन केलं, सगळ्यांची तशी गोष्ट लगेच लोक शिव्या. हो, लगेच भाषा बदलते क्षणार्धात त्यांची. मनासारखं असलं तर मग महाराज फार चांगला, थोडा मनाविरुद्ध गेला का वाईट. चाक उचललं, भगवंत धावले भीष्माला मारण्यासाठी. त्यावेळी भीष्माचार्य असे हात पुढे करून भगवंताचं स्वागत करू लागले. ये देवा, आयुष्यभर तुझी साधना करीत आलो, तू जर या चक्राने मला मारणार असेल तर हा तुझा अनुग्रह आहे, मला माहित आहे. तू मला मारणार आहे, तुझ्या हातानं मरण माझ्या भाग्यामध्ये असेल आणि हे मरण जर तुझा प्रसाद असेल तर मी सहर्ष मरायला तयार आहे. भीष्म पुढे धावत गेले भगवंताला स्वीकारण्यासाठी. इतका क्रोधावेश झालेला भगवंताचा तो अवतार, पण चक्र खाली टाकावं लागलं, खाली टाकावं लागलं. याला म्हणतात भक्तांना देवाचं स्वागत करणं, याला म्हणतात देवाचं स्वागत. आलेला प्रत्येक भोग देवाचा प्रसाद आहे असं समजून त्यांनी स्वीकारला. मीराबाईच्या समोर विष आलं, तिला माहित आहे विष आहे, पण तिला धिक्कारलं नाही. तिने विश्वासानं सांगितलं की देवा तुझ्यासाठी जर असेल ना, तुका म्हणे घोटी विष पिऊन घेईन मी. हो, तुझ्यासाठी तू दिलेस ना, तू दिलेलं विषही चालेल, तू दिलेलं अमृतही चालेल. हो, हेच समजतं पाक घेणाऱ्या माणसाला. म्हणून ते काय करतात माहितीये का? हो, जेवायला बसल्यावर पाणी फिरवतील की न फिरवतील याची खात्री नाही, पण ग्लास पुढे आला की असं बोट बुडवतात. म्हणतात मस्त, तेव्हा हा तुझा प्रसाद समजून मी भक्षण करतो. वारे त्या बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, असं त्याला समर्पण करतो. पहा, मग शितोडा देतो. मी म्हणतो दोन सारखे भावा, एक देवापुढे ठेवा, एक आपण ठेवा, देवापुढे ठेवा. काय राजा उदार झाला, हाती भोपळा गेला. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, येणारा प्रत्येक भोग, जीवनामध्ये येणारा प्रत्येक प्रसंग हा देवाचा कृपा प्रसाद आहे असं समजून जो भक्त त्याच्या धारणेने स्वीकारतो त्याला दुःखाला सामोरं जावं लागत नाही. भगवंत त्याचं साखरं निवारण करतो असं तुकोबारांचं म्हणणं आहे. मग तो कृपा सिंधू निवारी सामने येणं तेव्हा पुढे काय रंग. या रंगांचं चिंतन सांगायला तर मला वेळच नाही. या रंगामध्ये इतर शक्तिमान, सत्ता संपन्न, ऐश्वर्य संपन्न, इतर देवता, शूद्र देवता सर्वांचा संबंध रंग शब्दामध्ये आला. तुकोबारांनी पांडुरंग किंवा भगवंत सोडून उरलेल्या जेवढ्या शक्ती आहेत सर्वांचा धिक्कार केला की ते शरण जाण्यास योग्य नाही. तुम्ही भगवंताला शरण जा. हे बापुढे रंग आहे ते विचारे, हे रंग त्याच्या पुढे अल्पशक्तिमान आहे. जरी त्यांचं देवत्व हे मान्यासारखं असलं तरी त्यांच्यामध्ये स्वतंत्र देवपणा नाही, स्वतंत्र नाही. प्रकाशाच्या बाबतीमध्ये मनुष्याने ह्या फोकसला शरण जाऊ का? प्रकाश आरती घ्यायची हातामध्ये, ओम भरभर स्वाहा सगळी ह्या फोकसला. मला जर प्रकाशाची आराधना करायची म्हटलं की मला सूर्याला शरण जावं लागणार आहे आणि त्याच्यासाठीच गायत्री मंत्राचं उच्चारण करावं लागणार आहे. तमसो वा ज्योतिर्गमय ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्या फोकसाची पूजा करायची, त्या लाईटाची करायची.
हे सामान्य त्या भगवंताच्या सूर्याच्या प्रकाशाचे काही अंश घेऊन मिळवणारे हे प्रकाश यांना शरण जाण्यापेक्षा प्रकाशासाठी सूर्याला शरण जायची आपली जशी कथा, तसं सर्व शक्ती ज्या भगवंतापासून इतर देवतांना प्राप्त होते तो सर्वांचा देव भैया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव, त्याला शरण जावं. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ये तेव्हा पुढे काय नंक लिंबाकांचा मसूर वाचतो लहान आणि आपण पूजेला हार घेऊन जातो मोठा, मग तो हार तो देव राहतो तो खाली कसं झालंय असं काय हरकत नाही. माझ्या कीर्तनाचा मुख्य गाभा 2 चरणांमध्ये जवळपास गेला आहे. पण हा सांगायचा होता या अभंगाच्या माध्यमामधून की मनुष्यानं जीवनातील कोणत्याही भोगाला नाकारू नये. कोणत्याही म्हणजे विहित निषिद्धाचा विचार लक्षात घ्या. निश्चित भोग देवाने दिले असं समजून भोगत बसू नये. विहित भोगाविषयी चाललेला आहे. काही भोग अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहेत. अनुकूल भोगांना आपण सुख म्हणतो, प्रतिकूल भोगांना दुःख म्हणतो. आणि या दोन्ही विषयी आपण तारतम्य ठेवून एकाला टाळून एकाला स्वीकारायचा प्रयत्न जर जीवनात करतो हे शक्य नाही. दोन्ही भोगावे लागणार आहेत, दोन्ही दुःख देत असतात. त्यावेळी माणसानं आपला पूर्ण भार भगवंतावर घालावा. येणारा प्रत्येक प्रसंग त्याची कृपा आहे, त्याचा प्रसाद आहे असं समजून स्वीकारायची सवय जर पाडली तर भगवंत आपली साखळी दूर करीत असतो. बाकी इतर कोणत्याही देवतेला शरण जाऊन काही उपयोग नाही. पण देवाच्या व्यतिरिक्त जर आपण जीवन जगायला जाऊ, देवाच्या व्यतिरिक्त भगवंतावर भार न घालता जीवनाला सामोरं जर गेलो तर अंतकरणामध्ये एक भय कायम असतं. ते भय जे आहे ते भय भगवंताशिवाय कोणी दूर करू शकत नाही. आम्हाला विचार असा काही भय नाही त्रैलोकी. म्हणून सकल दुःखाची जननी जी आहे तिला भीती म्हणतात. जगातली सगळी दुःख जिच्या पोटी जन्मतात तिला भय किंवा भीती म्हणतात. त्या भीतीच्या पोटामध्ये दुःखाच्या राशी उरलेल्या आहेत. म्हणून त्या दुःखाला संपवायचं म्हटलं की भीतीला मारावं लागतं. भीती म्हणजे भय. हो, भयाचा नाश केला की जसं एखादी गाभीनं मरावी. पाऊलींच्या भाषणामध्ये एखादी सर्पिण आहे, ती गर्भिणी आहे, तिच्या उदरामध्ये पिलं आहे. त्या सर्पिणीला मारलं की ती पिलं जशी आपोआप मरतात, तसं भय नावाची अंतकरण वृत्ती एकदा जर संपली की तिच्या पोटात जी सगळी दुःख राहतात ती आपोआप संपवत असतात. आणि भय संपवायचा मार्ग देवाला शरण जाणे अभंगाचं तिसरं चरण.
भय जे आहे ना अंतःकरणामध्ये निर्माण होतं ते मृत्यूचं भय आहे, दारिद्र्याचं भय, सर्व भय माणसाच्या मागे भय लागलेलं आहे. आणि या भयामधून देवाशिवाय कोणी सोडवत नाही. ज्याच्यावर देवाची कृपा झाली कारण ज्यानं भगवंताचा आधार केला ते काही अंशी निर्भय होता 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 परिपूर्ण निर्भय होतात. इतके निर्भय की मृत्यूही त्यांच्यापुढे चळचळा टाकतो. भगवंताच्या कृपेचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. म्हणून तलवार बहादर किंवा शस्त्र धारण करणाराही तुम्हाला निर्भय दिसायचा नाही, पण ज्याच्याकडे भगवंताची कृपा आहे तो सगळ्यात जास्त निर्भय दिसेल. याचं स्पष्ट उदाहरण नारदांचं आहे. हो, नारदांच्याकडे कुठलंही शस्त्र नसताना सुद्धा निर्भयपणे माणसाच्या मना कापणाऱ्या वाल्याला नारदांनी शरण आणलं निर्भयतेच्या जोरावर. निर्भयता ही परमार्थातली पहिली प्राप्ती आहे. पारमार्थिक मनुष्य जर निर्भय नसेल तर धिक्कार आहे त्याच्या पारमार्थिकपणाचा. समजायचं तो धार्मिक आहे पण 17 देव असल्यामुळे त्याला निर्भयता प्राप्त झालेली नाही. हो, देवाचा विश्वास असेल तर मनुष्याला त्रैलोक्यामध्ये कशाच भय वाटत नाही. आणि ज्याचं भय संपलं त्याचं दुःख संपलं ना. भय संपलं की दुःख संपलं. कारण भयाची पोटी दुःखाची आशी. भय आटोपलं की सगळं संपतंय. आणि भय संपलेला मनुष्य विश्वाला जिंकू शकतो. कितीही मोठ्या शत्रूला तो जिंकू शकतो. कारण विश्वात सगळेच निर्भय आहेत, फक्त भक्त निर्भय असतात आणि ते भय भगवंत घालवतो. बरं, सोपी झलक सांगतो तुम्हाला मी त्याची झलक. अमावस्येची रात्र आहे, 12 वाजले, किरण अंधार पडला आणि एकटाच माणूस आहे, एकटाच. हो, त्याला कोणी जोडीदार नाही. मला कोल्हापूर रिटर्न आहे, तब्येत चांगली आहे, बळकट आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. हो, दिवसा गाडगुड करतो. दिवसा रस्त्यानं निघाला की माणसं रस्त्यानं वागत नाही, खटाखट दारू बंद करून घेतात. एवढी त्याची दहशत, सगळं जग त्याला भीतं. परंतु सापडलं अमावस्येच्या रात्री 12 वाजता एकटा पायी पायी. हो, अशा वेळी तो कितीही शक्ती संपन्न जरी असला तरी रात्रीच्या त्या प्रवासामध्ये अमावस्येच्या रात्री स्मशानाजवळून जाताना जलद दिखला ज्या म्हणत नाही. म्हणतो कोण असा तो म्हणणारा एवढा कोण धीट लागून गेला की अमावस्येच्या रात्री जलद दिखला ज्या म्हणत रस्त्याने चालेल. तो दिवसा काही म्हणू द्या तिथे त्याला रामच आठवणार. राम 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 राम. टिटवी ओरडली तरी लक्कन काळीच करते राम 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 राम. भित्री जमात आहे. म्हणून आपण मुळातच भित्री असल्यामुळे आपल्याला भेडसवायला ते घुबडही बोलतो. झटकन खायचं घुबड खात काही घुबड. पिंगळा दिसला तरी भीती वाटते, मांजर आडवी गेली तरी भीती वाटते. या बाहेरच्या घटना आपल्या अंतःकरणातील भयाचंच देवत आहे, बाकी काय. मग आपल्याला भेडसवायला अमावस्या, आपल्याला अनेक भय ज्याच्या चित्तात आहे ना त्याच्या दुःखाची सीमाच नाही. पण त्यावेळी त्या प्रसंगी केवळ त्याचं नाव घेतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि त्या एका नावाच्या जोरावर तो तेवढा भीतीचा पूर्ण पॅच, तो भीतीचा पॅसेज ओलांडून गावाजवळ येतोच. तो त्याच्या नावाचा आधार करतो. तेवढ्या पुरतं त्याला बळच येतं की नाही, तेवढ्या पुरतं बळ येतं. पण काय ते जातच इतकी चमत्कारिक आहे ना. हो, त्याचं कसं असतं माहितीये का, ती मन आहे पहा. काय नाही नको असू द्या, ती काय मराठवाड्यातल्या म्हणी फार सगळ्या तुमच्या अंगवळी पडणं अवघड आहे. पण देवाच्या नावाच्या आधारावर त्या भयाचा भाग ओलांडून गावाजवळ आला आणि लाईट दिसली, मग होतं त्याचं रामकृष्ण आहे. मग सुरू होतं जरा दिला आजा करून लोकांना सांगतो रात्री आलो, एकटा आलो. एकटा नाही आला, तो तुझ्या सोबत होता कारण तुझ्या मुखामध्ये त्याचं नाव होतं. जेथे जात माझा संगती चालविसी हाती धरवणिया, चाल वाटे आणि तुझाची तो आहे सोबत. इतका विश्वासाचा आहे. त्याच्या अंतःकरणावर भय संपतं. भय संपलं की दुःख संपतात. हे केवळ भगवंताच्या शरणागतीनं होतं. शरणदैवासी जाता भले. कोणी म्हणेल देव कसंच करीत असेल वा काहीच करीत असेल वा तू कोण म्हटले याची चौकशी करीत बसू नका. जो ब्रह्मांडाचा स्वामी आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा मालक आहे, अणुरेणूपासून ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्याने केलेली आहे त्याची एवढी सार्वभौम सत्ता आहे. म्हणून त्याला काही करता येणार नाही असं या जगात घडतच नाही. माणसानं केवळ त्याचं चिंतन करावं आणि शांत राहावं. शेवटचं चरण
तुका म्हणे त्याकरिता काय न होय असा त्याचा अर्थ आहे. त्यानं करायचं ठरवलं तरी इथं काय होणार नाही. अंध पारखी मानिके बोल विषयी स्पष्ट मुके. तुकोबाने सांगितलं देवा तू जर ठरवलं तर काय होणार नाही. आंधळे माणसं मानिकांची आणि हिऱ्याची परीक्षा करू शकतात. मुके सुद्धा घरघरा बोलू लागतील तू जर ठरवलं तर. हो एक श्लोक माहिती आहे तुम्हाला. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवं. भगवंतानं कृपा केली तर मुख्याला वाचा फुटते. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे पंढरीला. त्यानं जर कृपा केली तर कोणतीही घटना इथे घडू शकते. आपलं दुःख ते किती काय हो एवढ्या आपली तहान किती आहे मोठभर आहे एवढीशी तहान आहे. तो सागर आहे. आपली तृषा शांत करून टाकीन तृप्त करून टाकीन. फक्त आपलं काम एक आहे काय दृढ श्रद्धेनं पूर्ण विश्वासानं एकविधतेनं आणि निष्ठेनं देवाला शरण जाणं. शरण देवासी जाता भले आलिया भोगासी असावे सादर. एवढं सगळ्यांना जवळपास माहित असेल कारण ही म्हण आहे आलिया भोगाशी असावे सादर. पुढचं माहित नाही तसं एकमेकाचा एक वाव घेतो सुपंत इतकंच माहित आहे. पुढचा अभंग काही माहित नाही पण हे सगळ्यांनाच माहित असेल आलिया भोगाशी असावे सादर. आणि ज्याला पुढचं माहित नाही त्याने जोडलं घालून चादर खालीवर. मी ऐकलंय आलिया भोगाशी असावे सादर घालून चादर खालीवर म्हणजे अंगा खालीवर एकाच चादरीत झोपताना म्हणला तो. नव्हतं काही एक चादर थंडीचा काळ आणि त्याने काय केलं अर्धी चादर खाली घातली ना अर्धी भरून घेतली. पण म्हणतो आलिया भोगाशी असावे सादर घालून चादर तसं नाही ते देवावरी भार घालून या. इतकं लक्षात ठेवावं. आपला भार भगवंतावर असू द्यावा. आपली निष्ठा आणि भक्ती जी पांगलेली आहे लागली अभ्यासाची इथं जाते मागे येते तिथं जाते मागे येते एकाच ठिकाणी तिला जाऊ द्यावं केंद्रित करावं एकविध व्हावं. जसं एखादी पतिव्रता विश्वातील सर्व पुरुषांशी बोलण्याचा व्यवहार करते सर्वांना न्याय देते सर्वांची सेवा करते मात्र तिच्या अंतःकरणामध्ये केवळ आपल्या पतीला स्थान असतं. ती सासऱ्याची सेवा करते दिराची करते आल्या गेल्याची करते याचं त्याचं कमी अधिक सगळ्यांचं पाहते तितक्याच आवडीनं. पण हृदय तिनं कुणालाही दिलेलं नसतं केवळ आपल्या पतीसाठी राखीव ठेवलेलं असतं. तसं भक्तानं इतर देवतांना जोडवावं जरूर. आपल्याला कुलानं प्राप्त झालेले विधी चालवावेत. धर्मचाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझं सरळी तिथली आहे जरूर चालवावेत. मात्र अंतःकरणातली श्रद्धा आणि विश्वास केवळ पांडुरंगाच्या चरणी समर्पित करावा. आणि येणाऱ्या प्रत्येक भोगाच्या वेळी अंतःकरणाला हे सांगावं की हे माझ्या भगवंताचा प्रसाद आहे. आणि आदरपूर्वक सुखाचा उपभोग उन्मत्त न होता आणि दुःखाचा उपभोग कोसळून न पडता ज्याला घेता आला त्याला जीवन अवघड नाहीच आहे. तो मरायचा विचार कधीच करणार नाही. त्याच्यासारखा संतुष्ट आणि सुखी तोच असेल. ज्ञानेश्वर अंधाराचा फायदा घेऊन पोबारा करू नका बरं. थोडीशी चालवते ना 2 मिनिटाची आपण
एवढ्या प्रचंड संख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहात. आपल्याला मी सहस्र कोटी धन्यवाद देतो. आपण श्रोते आहात, भगवंत आहात. संत परंपरेमध्ये श्रोत्यांना देव म्हणण्याची प्रथा आहे. श्रोते देव असतात म्हणून आपल्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत. संतांच्या वागण्याबद्दल आपल्या अंतःकरणात असलेला आदर आम्हाला बोलवायला कारणीभूत पडतो म्हणून आम्ही बोलतो. आपण संतांच्यावर प्रीती अशीच कायम ठेवावी, पांडुरंगाच्या वर श्रद्धा आपली दृढ ठेवावी आणि मोठ्या आनंदानं जीवनाला सामोरं जावं. प्रसंग बदलू नयेत, आपली पातळी बदलत जावी. प्रसंगाला किंवा घटनांना बदलण्यापेक्षा आपली कुवत माणसाने वाढवावी आणि त्यासाठी देवाचा आधार घ्यावा इथे आपल्या विनंती करीन. सर्व भागामधून वेगवेगळ्या गावातून आलेल्या सर्व श्रोतजनांच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊ. माझ्या आळंदीकर गुरुबंधू मंडळी आणि स्थानिक टाळकरी मंडळी, खेड पश्चिम मधील सर्व मंडळी, टाळकरी गायक गुरुजन सर्वांची कृतज्ञता. कोळी ग्रामस्थांनी इतका सर्वांग सुंदर कार्यक्रम अनेक वर्षापासून चालवलेला आहे. भगवंत त्यांना शक्ती देऊ. हा कार्यक्रम असाच चालत आपल्या शरणी आकांक्षा व्यक्त करू. या कार्यक्रमाची धुरा ग्रामस्थांनी समर्थपणे पेरलेली आहे म्हणून त्यांच्या अंतःकरणातील सर्व सदिच्छा भगवंताने पूर्ण कराव्या. मला या सेवेसाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल आपली कृतज्ञता. माझी सेवा भगवान पांडुरंगाच्या आणि संतांच्या चरणी समर्पण. किंवा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तर माझे जीवन पायिक भर पायाच्या प्रसादे काही मूल्य नव्हते. क्षमा करणे संधी युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडे शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म